मी सकाळपासून नाही कालपासून या विषयावरती आहे. ॲक्च्युली ही केस घडली अशी की शेजारचा माणूस आहे, वयवर्ष 40 आहे, त्या मुलीचं वयवर्ष 7 आहे. आता मलाच तुमच्या सगळ्यांशी मीडियावाल्यांशी बोलताना ह्या गोष्टीचा लाज वाटायला लागली आहे की पुरुष ही व्यक्तिमत्व इतकं नराधम कसं होत चाललं आहे. शेजारचा माणूस खीरपुरी खायला ये म्हणून बोलून एखाद्या मुलीवरती हे सगळं कृत्य करतो आहे, हे सगळं लज्जास्पद आहे. म्हणजे आता प्रेमाने बोलायच्या लायकीचीच राहिली नाही आहे. माफ करा, आपण देखील एक पुरुष व्यक्तिमत्व असून तुम्ही माझी वाईट घेताय, पण आता सगळ्या पुरुषांकडे बघायसाठी ना हीच नीच कृत्य करणारी लोकं आहेत का असा विश्वास पटायलाच लागला आहे. कारण 13 वर्ष रहवासी असलेला व्यक्ती जो शेजारी राहतोय तो एवढा खालच्या पातळीला जाऊन काम करू शकतो असा विश्वास कुणाच्या आईवडिलांना बसणार आहे. आणि ते 7 वर्षाच्या मुलीमध्ये त्या माणसाने काय बघितलं, म्हणजे कुठपर्यंत दर्जा आणि मानसिकता तुमची गेली आहे या गोष्टीचा आता अभ्यास करायला लागणार आहे. राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. विषय फार गंभीर आहे. म्हणजे बदलापूरची केस असेल, यशस्वी शिंदे असेल, अक्षता म्हात्रे असेल, अनगिनत केसेस आहेत. किती घटना घडल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी थांबणार आहेत खरं तर माहिती नाही मला. बदलापूरच्या घटनेनंतर असं वाटलं होतं की प्रशासनाला जाग आले आणि आत्ता तरी या सगळ्या घटना घडायच्या थांबतील, परंतु ह्या सगळ्या घटना वाढतच गेल्यात. ह्याचा अर्थ असा नाही म्हणत की मी या अगोदरच्या वेळेला झालं नाही, हे सगळं आत्ताच घडतं. अगोदरही होत होतं, परंतु आत्ता त्या घटना जास्त प्रमाणामध्ये मीडियामध्ये यायला लागलेत, केसेस व्हायला लागलेत आणि पीडित कुटुंब आहेत ही यांना एक आधार मिळायला लागला आहे. आणि यांना एक आधार मिळाल्यामुळं हे समाज माध्यमांसमोर किंवा पोलिसांशी डील करू शकतात आणि ते त्यांच्यामध्ये ती एवढी हिंमत आली आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेर आलेल्या दिसतात. घटना फार गंभीर आहे. पनवेलमधून आहे बातमी. सेम बदलापूरसारखी स्टोरी आहे. 7 वर्षाची अगदी चिमुरडी लहान मुलगी आहे. आरोपी हा नराधम आहे, हा 40 वर्षाचा आहे. मी आरोपीचं नाव देखील सांगू शकतो, परंतु काही मर्यादा आहेत त्याच्यामुळे मी आरोपीचं नाव सांगू शकत नाही. पण त्या नराधम आरोपीनी, तो नराधम आरोपी आहे हा त्या पीडित मुलीचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा 15 वर्षाचा सोबती आहे, शेजारी. घटनाक्रम तुम्हाला सांगतो. आणि हे प्रकरण मनसेच्या आपल्या रणरागिणी आहेत. जसं बदलापूरची घटना मनसेच्या एका संगीताताईंनी बाहेर काढली होती, तशीच ही देखील घटना मनसेच्या जिल्हा अध्यक्ष महिला सेनेच्या आदिती सोनार यांनी हे प्रकरणाला तोंड दिले आणि यांनी ह्या प्रकरणाचं समाज माध्यमांसमोर किंवा पोलिसांसमोर हे प्रकरण उघडकीस आणले. पूर्ण घटनाक्रम त्या देखील सांगणार आहेत आपल्या व्हिडिओमध्ये पुढं. तुम्हाला मी 2 थोडक्यात सांगतो. आरोपी हा पीडित कुटुंबाचा सोबती आहे, साथीदार आहे, शेजारी आहे, 15 वर्षापासूनचा. 2 दिवसापूर्वी मुलीला आमच्या घरी खीर बनवले, तिला खायला पाठवा असं बोलून तिला आपल्या घरामध्ये घेऊन गेला आणि 7 वर्षाच्या अगदी चिमुरड्या मुलीवरती ह्या हरामखोर नराधमानी काय बोलायला देखील आपल्याला लाज वाटते, अत्याचार केले तिच्या लहान मुलीवरती. आणि दिवसभर हे प्रकार कोणालाही समजला नाही. त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर मुलगी तिला घरातल्यांना ज्यावेळेला डाऊट आला त्याच्यानंतर मुलगी अस्वस्थ वाटायला लागली किंवा ती अस्वस्थ राहायला लागली. त्याच्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी खरोखर पनवेल पोलिसांना सलाम आहे, सॅल्यूट आहे. एवढं अत्यंत संवेदनशील हा विषय असल्यामुळे खूप घाईनी आणि खूप व्यवस्थित, घाई म्हणजे घाई पण नाही केली, प्रॉपर त्यांनी लक्ष दिल्यामुळं 2 दिवसाच्या आतमध्ये पोस्को अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि आरोपीला आज पहाटे म्हणजे काल सकाळी रात्री 3 तारखेला रात्री आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे. पण ह्या अशा प्रकारच्या घटना ह्या वारंवार आपल्यासमोर येत आहेत आणि ह्याच्यामध्ये कडक कारवाई जर झाली तर अशा घटना होण्याचं प्रमाण कमी होईल असं मला वाटतं. पूर्ण घटनाक्रम काय आहे, मनसेच्या जिल्हाध्यक्ष आहेत आदिती सोनार, महिला सेनेच्या अध्यक्ष आहेत त्या रायगड जिल्हाध्यक्ष. त्यांचा व्हिडिओ पूर्ण बघा, त्यांनी काय काय सांगितले आणि घटनाक्रम काय एकदम प्रॉपरपणे त्यांनी सांगितलं. हा पूर्ण व्हिडिओ त्यांचा बघा तुम्ही. तर मॅडम, बदलापूरच्या केसनंतर सेम अशीच एक घटना आपल्या पनवेल तालुका म्हणजे शहर या ठिकाणी घडलेली. ही केस काय आहे, जरा ह्याचा घटनाक्रम आम्हाला सांगा.
मी सकाळपासून नाही कालपासून या विषयावरती आहे. ॲक्च्युली ही केस घडली अशी की शेजारचा माणूस आहे, वय वर्ष 40 आहे, त्या मुलीचं वय वर्ष 7 आहे. आता मलाच तुमच्या सगळ्यांशी मीडियावाल्यांशी बोलताना ह्या गोष्टीचा लाज वाटायला लागली आहे की पुरुष ही व्यक्तिमत्व इतकं नराधम कसं होत चाललं आहे. शेजारचा माणूस खीरपुरी खायला ये म्हणून बोलून एखाद्या मुलीवरती हे सगळं कृत्य करतो आहे, हे सगळं लज्जास्पद आहे. म्हणजे आता प्रेमाने बोलायच्या लायकीचीच राहिली नाही आहे. माफ करा, आपण देखील एक पुरुष व्यक्तिमत्व असून तुम्ही माझी वाईट घेताय, पण आता सगळ्या पुरुषांकडे बघायसाठी ना हीच नीच कृत्य करणारी लोकं आहेत का असा विश्वास पटायलाच लागला आहे. कारण 13 वर्ष रहिवासी असलेला व्यक्ती जो शेजारी राहतोय तो एवढा खालच्या पातळीला जाऊन काम करू शकतो असा विश्वास कुणाच्या आईवडिलांना बसणार आहे. आणि ते 7 वर्षाच्या मुलीमध्ये त्या माणसाने काय बघितलं, म्हणजे कुठपर्यंत दर्जा आणि मानसिकता तुमची गेली आहे या गोष्टीचा आता अभ्यास करायला लागणार आहे. आता तुम्ही पोलीस निरीक्षक साहेबांशी भेटलात, काय त्यांनी तुम्हाला आश्वासन दिले किंवा काय बोलले ते? नाही, पोलीस हे कायमच सहकार्य करतात. पोलिसांनी त्या पालकांशी सुद्धा बोलले, ते इतके ॲग्रेसिव्ह होते. जर पोलीस पोचले नसते ना तर त्या माणसाचा खून झाला असता. आणि आजही मी तुम्हाला सांगते त्या माणसाला शिक्षा होणं फार गरजेचं आहे. कुठल्याही प्रशासनाने किंवा कुठल्याही सरकारने हे निश्चितच पकडून चाला. माझ्या मते ते डॉक्टरचं जे झालेलं आहे कोलकाता केसचं, त्याच्यावर तिकडचं सरकार काहीतरी इन्स्टंट ॲक्शन घेतं आहे. मग आता तरी डोळे उघडावे मला असं वाटतंय. अजून किती आज आल्यावरती अजून एक केस सांगता मी, एवढा हाय प्रोफाईल ती सोसायटी आहे. मी वय सांगितलं ना तुम्हाला त्या म्हाताऱ्याचं, मी म्हातारा म्हणते, आणि ती तरुण शाळेतली मुलगी, मी वय सांगू शकत नाही. पनवेलचाच एरिया आहे, उच्चभ्रू एरिया आहे. 4 दिवसापूर्वीची केस आहे, अशा रोजच्या केस तुम्हाला सांगत बसू का मी? म्हणजे कुठे ॲक्च्युली महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आता कोणीतरी द्यायला पाहिजे. मला हे लक्षात येतं आहे आता एवढ्या सगळ्या दिवसाच्या ह्याच्यातून, महिला आयोग आपण जो काय म्हणतोय तो फक्त शून्यपुरती राहिला आहे का? मी रुपालीताई चाकणकरांच्या कामावरती शंका उचलत नाही आहे. मी त्या दिवशीसुद्धा तुम्हाला म्हणाली त्यांच्याबद्दल भाष्य करण्या इतकं मी स्वतःला अजून मोठं करून घेतलेलं नाही आहे. परंतु मला असं वाटतं आता तरी महिला आयोगाने याची दक्षता घ्यावी. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आहेत, पण मग तुम्ही प्रत्येक पक्षातल्या महिला का घेत नाही आहे त्याच्यामध्ये? तुम्ही किती ठिकाणी जाणार आहात? आज मला तुम्ही सांगा, माहिती घेतली तर महिला आयोगाच्या किती केसेस पनवेलवरनं त्यांच्याकडे गेल्या आहेत. अहो पोक्सोच्या केसेस आठवड्याला 15 दिवसाला 2 केसेस दर्ज जर इथे होत आहेत आणि पोलीस स्टेशनमधनं सामाजिक बांधिलकी म्हणून ते लोक सांगू शकत नाही. म्हणजे पोलीस बंधूसुद्धा लज्जास्पद स्थितीतच आहेत ना. ते काय बोलणार? माझ्याशी बोलताना जर अधिकाऱ्यांना लाज वाटत असेल तर तुम्ही विचार करा ना, जो माणूस करतोय तो किती नीच कृत्य करत असेल, काय पातळीला जाऊन करत असेल. परवाचं माझं तुमच्याशी बोलणं आणि आजचा माझा ॲग्रेसिव्ह आहे ह्याच्यामध्ये किती फरक पडला. म्हणजे त्या मुलीला जेव्हा पालकांना जेव्हा भेटलो त्यांच्या घरामध्ये जाऊन, अक्षरशः मला माझ्या डोळ्यातले अश्रू आवरले नाही. मी त्यांच्यासमोर जर रडली असती तर त्या पीडित मुलीच्या पालकांशी जाऊन भेटली. त्यांचं मी सांत्वन करायला जाणं एवढं काय हे नाही. लाज वाटत होती मला त्या घरामध्ये पाय ठेवायला. अहो ती 7 वर्षाची छोटी मुलगी आहे. हो तुम्ही काय बघणार तिच्याशी काय बोलणार त्यांच्या पालकांशी? कुठेतरी आता मनसे आता ठोस पाऊस उचलेल का? 100% ठोस पाऊलच उचलतंय. फक्त मनसे आणि हा एकमेवच पक्ष आहे की जो ह्या गोष्टीवरती आवाज उचलतोय. आमच्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये तुम्ही बघितलं असेल, आमच्या पदाधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. माझं म्हणणं आहे मनसेच कशाला, सगळ्याच सत्ताधाऱ्यांनी हे केलं पाहिजे ना. प्रत्येक पक्षातल्या व्यक्तींनी हे करावं. मला असं वाटतं की प्रत्येकजण का समोर येत नाही. फक्त मला ना एक लक्षात आलं. अजून एक तुम्हाला सांगते, जेव्हा कुठेही अडचण होते ना, कुठेच जर काही झालं नाही ना तर ती लोक मनसेकडे धाव घेतात. हे तर तुम्हीही मान्य करता. मग मला हे प्रत्येकाला सांगायचं आहे, जर तुम्ही मनसेकडे धाव घेता तर मग आता कुठेतरी बदल हा गरजेचंच आहे. या गोष्टीवर पण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आता ताई तुम्ही बघता की 15 दिवसाला तर अशा घटना होतच राहिल्या, तर कुठेतरी महाराष्ट्र आता काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्राबद्दल? बिहार, यूपी बिहार, दुसरं काही नाही मी बोलू शकत. पण यूपी बिहार म्हणण्यापेक्षा तिकडचा जो आत्ता योगींनी जो कायदा केला आहे तो कायदा आपल्या महाराष्ट्रात अंमलात आला पाहिजे असं मला वाटतं. पोलिसांचं जेवढं सहकार्य होतं ते त्यांच्या परीने त्यांच्या हातातल्या जेवढ्या गोष्टी आहेत ते सगळं करतात. पण राजसाहेब नाही म्हणत का त्यांना 48 द्या ते साफ करतील, असं का म्हणतात? म्हणजे त्यांना पण माहिती आहे ना की पोलीस कुठेतरी बरोबर आहेत. त्यांच्या हातात तुम्ही कायदा द्या ना. नाही सुतासारखे सरळ झाले तर आम्ही आमची राजकीय कारकीर्द सोडून देऊ. पाहिलंत मित्रांनो, अत्यंत भयानक हा सगळा प्रकार आहे. ह्याच्यावरती व्यक्त व्हा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
आपण अशा प्रकरणामध्ये, खास करून अशा प्रकरणांमध्ये सगळ्यात अगदी आणि सगळ्यात पुढे असतो आणि तुमच्या सर्वांसमोर या सगळ्या प्रकारच्या घटना मी आणत असतो, उघड करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय मल्हार.